आहेत, आम्ही तेवढ्यांचंच म्हणणं घेणार आहोत. परवा दिवशी प्रशासन यांचं आपल्याला नोटीस द्यायला घर टू घर आपण सामूहिकपणे पुन्हा घर टू घर गेल्यानंतर सामूहिक एकत्र आलो, पोलीस वगैरे नाही, सामूहिकपणे त्यांना पत्र दिलं आम्हाला शक्तीपीठाची कोणतीही प्रोसेस करायची नाही, आम्हाला शक्तीपीठ करायचं नाही, आम्हाला शक्तीपीठ नको रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा. तलाट साहेब पुढे घ्या, तलाट साहेबांना बोलवा इथं. सोनवणे साहेब या इकडे. त्याला मार्ग आहे की चावडी पुढे काय झाली वावराचा. एक सेकंड भाई, सोनवणे साहेब जेवढे गट नंबर आहेत जेवढे गट नंबर आहेत तेवढे शेतकरी चावडीत येतील, त्या सगळ्यांना उभा करून विचारा तुम्हाला द्यायचं आहे का. नाही म्हणला की विषय संपला ना, नाही म्हणला की विषय संपला, उद्या काही याच नाही पुन्हा काय घ्यायचं करा, करायचं करा. तिथं काय व्हायला लागले, तिथं घेतलं ना उद्या आणि येत आहे, उद्या आलं की सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन बसायला लागतं. शेतात जायला लागतं. पावसात राहणार कोल्हापूर तालुका मिरज जिल्हा सांगली. विचारणेवरून नाव लिहून देतो की मौजे कोल्हापूर येथे गट क्रमांक 803 यांच्या गटामध्ये कुमटे फाटा येथे भूसंपादन कामी मोजणी कामी गेलो असता संबंधित गावचे लोकांनी भूसंपादन मोजणी कामी तीव्र विरोध केला आहे. सबब सदर ठिकाणी प्रशासकीय मान्य तहसीलदार मिरज अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी पोलीस खाते समवेत असताना सदर मोजणी कामास विरोध दर्शवला. प्रत्यक्ष जागेवर मोजणी काम करू दिले नाही. तदनंतर तलाठी सर्कल चावडी येथून 11:30 वाजता या प्रश्न संबंधित शेतकरी व गावचे 7-12 निहाय सविस्तर चौकशी केली आहे. त्यास अनुसरून खालील प्रमाणे सदर गट नंबरचे सभासद यांनी मोजणी कामी विरोध असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. त्यामध्ये विरोध दर्शवणारे जे खातेदार आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी त्यांचा गट नंबर आणि स्वाक्षरी असेल, परंतु जे खातेदार स्वतःहून त्याप्रमाणे आपली मोजणी करण्यासाठी ज्यांचा विरोध नाही त्यांनी त्या ठिकाणी येऊन स्वतःहून सांगायचं आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं दबाव किंवा कुठलंही दडपण असणार नाहीये. त्यांचे गट आम्हाला मोजण्यासाठी ज्या भूकर मापकांनी नोटिसा दिलेल्या आहेत त्यांची मोजणीची प्रोसिजर करता येईल. त्यामुळं हा जो पंचनामा वाचून दाखवलाय, ज्या लोकांचा विरोध आहे की आमच्या गटामध्ये बिलकुल यायचं नाही आणि मोजणी करायची नाही, त्यांनी त्याच्यावरती स्वाक्षरी कराव्यात. ज्यांचा या गोष्टीसाठी संमती आहे त्यांनी त्या ठिकाणी आत आल्यानंतर सांगायला काही हरकत नाही.